श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवांचे अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक 16 सोमवार व्रत यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 16 सोमवार व्रत कधी सुरू करावे, कोणत्या महिन्यात सुरू करावे, शुभ आहे हे व्रत कोण कोण करू शकते व व्रताचे नियम काय काय आहेत, पूजा कशी करावी, त्याचबरोबर उपवास कसा करावा, 16 सोमवार व्रत कथा काय आहे व उद्यापन कसे करावे, या 16 सोमवारच्या व्रताचे फायदे काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर आपल्या @swami-3131 या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. 16 सोमवार व्रत म्हणजे काय? तर हे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे अत्यंत पवित्र व्रत आहे. असे मानले जाते की श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक हे व्रत केल्यास भगवान शिव भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. हे व्रत विशेषतः विवाहासाठी, सुखी संसारासाठी, संतान प्राप्तीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी व आरोग्यासाठी, मानसिक शांततेसाठी केले जाते. आपल्या काही मनोकामना, इच्छा यासाठी हे व्रत केले जाते. परंतु हे व्रत 16 सोमवारचे कधी सुरू करावे? तर सर्वात शुभ काळ म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, त्याचबरोबर महाशिवरात्रीनंतरचा सोमवार म्हणजे चैत्र, वैशाख, कार्तिक, मार्गशीर्ष या महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारी देखील सुरू करता येते. खरे तर वर्षातील कोणत्याही सोमवारी हे व्रत सुरू करता येते, परंतु शुभ दिवस, महिना पण खूप महत्त्वाचा असतात. म्हणूनच आता आलेला आहे श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यात जर तुम्हाला तुमच्या मनोकामना, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला 16 सोमवारचे व्रत करायचे असते तर हा मोका खूप महत्त्वाचा आहे. तर या श्रावण महिन्यात खूप शुभ हा महिना पण आहे, तर आपण या महिन्यात सुरू करू शकताय 16 सोमवारचे व्रत. हे व्रत कोणी करावे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो की कोणी करावे. तर बघा, हे व्रत असे कुठे लिहिलेले नाही, म्हणलेले नाही की यानेच करावे त्यानेच करू नये. तर बघा, हे व्रत स्त्रिया करू शकतायत, पुरुष करू शकतायत, विवाहित स्त्रिया करू शकतायत किंवा अविवाहित मुली करू शकतायत, विद्यार्थी करू शकतायत, वृद्ध व्यक्ती करू शकतायत. हे 16 सोमवारचे व्रत सर्वजण करू शकता. परंतु आपण कोणी व्रत करावे हे पाहिले, त्याचबरोबर ते व्रत व व्रताचे नियम पण खूप महत्त्वाचे आहेत. तर ते बघू. आपण सोमवारी हे व्रत पकडणार असाल तर आपल्याला सोमवारी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. पांढरा किंवा पिवळ्या कलरचा जर कपडे असतील तर ते परिधान करावे. शिवलिंगाला आपण जल अर्पण करायचे आहेत. दूध, बेलपत्र, धतुरा, भस्म, फुले या सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करायचा आहे. हा मंत्र खूप पॉवरफुल असा हा मंत्र आहे. त्याचबरोबर शिवचालीसा किंवा रुद्र अष्टक म्हणावे. राग, द्वेष, खोटे बोलणे टाळावे व सात्विक आहार घ्यावा. मद्यपान, मांसाहार, तंबाखू यांचा त्याग करावा. या गोष्टींचे आपल्याला नियम पाळायचे आहेत. त्याचबरोबर या 16 सोमवारचा उपवास कसा करावा? प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नियम, गुरुप्रमाणे प्रत्येकजण वेगवेगळे नियम पाळत असतात, परंतु अनेक जण पूर्ण उपवास करतात. तर काही फळाहार, दूध, ताक, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा घेतात व संध्याकाळी पूजा झाल्यावर प्रसाद घेतात. कोणी कोणी फक्त जल घेऊनच दिवसभर उपवास करत असतात. निरंकार
उपवास असे म्हणले जाते. परंतु असे काही हे नाही की एखाद्याची तब्येत खराब आहे आणि त्यांनी खूप निरंकार असं काही करू नका. तर आपल्या प्रत्येक ठिकाणी कसे नियम आहेत त्यानुसार हा उपवास 16 सोमवारचा उपवास हा खूप कडक असतो. खूप त्याच्यात नियम असतात. परंतु जे साधे सरळ असे नियम आहेत तेच मी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. प्रत्येक जणांची खूप इच्छा असते मला करायचं आहे, मला करायचं आहे. परंतु काही वेळेस असं काही नियम इतके कठोर असतात की त्यांना ते पाळणं शक्य होत नाही. आजकालच्या भागदौडीच्या काळामध्ये म्हणजे नोकरी वगैरे याच्या काळात सर्व काही करता येत नाही. मग त्यामुळे त्या ज्या स्त्रिया असतात, पुरुष असतात, सर्वजण असतात त्यांना हे करणं शक्य होत नाही. परंतु त्यांच्या इच्छा असतात 16 सोमवारचा उपवास करायचा आहे आणि उद्यापन पण छान प्रकारे करायचं आहे. परंतु काही नियम असतात. तर त्याच नियमांना बघून सरळ सोपं कसं काय करायचं हेच ह्या आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या फळाहार वगैरे घ्यायचा आहे. कोणी जसं घेतं तसं. कोणी कोणी फक्त जल घेऊनच दिवसभर उपवास करत असतात. आपण पूजा कशी करावी? तर बघा, सर्वप्रथम आपल्याला गणपती पूजन करून नंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. पंचामृतने करायचा आहे. दूध, बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि ओम नमः शिवाय या मंत्रांचा 108 वेळा जप करायचा आहे. 16 सोमवारची कथा ही प्राचीन काळी एका नगरात अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो भगवान शिवांचा खूप भक्त होता, पण गरिबीमुळे तो नेहमी दुःखी असे. एके दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्या भक्तावर प्रसन्न झाले. माता पार्वतीने त्याला 16 सोमवार व्रत करण्याचा सल्ला दिला. ब्राह्मणाने पूर्ण श्रद्धेने सलग 16 सोमवार व्रत केले. प्रत्येक सोमवारी शिवपूजा, जप आणि दान केले. 16वा सोमवार पूर्ण झाल्यावर भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांची गरिबी दूर झाली. घरात सुख समृद्धी आली आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. या कथेमुळे 16 सोमवार व्रताचे महत्त्व अधिक वाढले आणि अनेक भक्तांनी हे व्रत सुरू केले. उद्यापन करायचे झाले तर कसे करावे? तर 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर विशेषतः शिवपूजा करावी, शिव अभिषेक करावा, गोड नैवेद्य दाखवावा, शक्य असल्यास ब्राह्मणांना भोजन द्यावे किंवा 16 जोड्या जेवू घालाव्यात. गरिबांना अन्नधान्य दान, वस्त्रदान करावे. या व्रताचे फायदे बघण्यास गेलं तर खूप काही असे फायदे आहेत बघा. घरात सुख समृद्धी येते, विवाहित अडथळे दूर होतात, मानसिक शांती मिळते, आरोग्य सुधारते, आर्थिक अडचणी कमी होतात, भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. 16 सोमवार पूर्ण झाल्यावर किंवा 17व्या सोमवारी उद्यापनची तयारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पांढरे किंवा पिवळे परिधान करावे उद्यापनाच्या दिवशी आणि पूजास्थळ हे स्वच्छ करून भगवान शिव, माता पार्वती, श्री गणेश आणि नंदी यांची पूजा करावी. शिवलिंगावर जल, दूध, तूप, दही, मध, साखर, पंचामृत, गंगाजल अर्पण करून अभिषेक करावा. बेलपत्र, पांढरी फुले, धतुरा, सर्व काही फळे अर्पण करावी. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी जो 16 सोमवारीचे उद्यापन वगैरे करायचे आहे. काही ठिकाणी जसा नियम आहे त्याप्रमाणे आपण ते उद्यापन वगैरे करावे. अशा प्रकारे 16 सोमवार, श्रावण सोमवारपासून तुम्हाला जर 16 सोमवार सुरू करायचं असेल तर नक्की तुम्ही करू शकता. कधी आणि कोणत्या महिन्यात सुरू करावे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर उपवास कसा करायचा, काय करायचं याबद्दलची देखील मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. थँक्यू.